हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू ऑल इन माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BSc थर्ड इयर फिजिकल केमिस्ट्री पेपर नंबर 15 जे युनिव्हर्सिटी एक्झामला जे क्वेश्चन्स येणार आहे, जो की ह्या पॅटर्नचा क्वेश्चन आपल्याला 5 मार्क्ससाठी क्वेश्चन पेपरमध्ये येऊ शकतो. तर हा क्वेश्चन तुम्ही कसं सॉल्व करणार हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क जर मिळवायचे असतील तर तुम्हाला न्यूमेरिकल करणं खूप महत्त्वाचं आहे. तर पहा, आजचा प्रश्न असा आहे, द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ अ रिॲक्शन ट्रिपल्स. ओके, या ठिकाणी पहा काय दिले तुम्हाला, द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ अ रिॲक्शन ट्रिपल्स. ओके, हा शब्द इथं महत्त्वाचा आहे. ऑन रायझिंग द टेम्परेचर फ्रॉम, टेम्परेचर दिलेलं आहे तुम्हाला 27 डिग्री सेल्सिअस. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, टेम्परेचर इथं त्यांनी मेन्शन केलेलं आहे डिग्री सेल्सिअसमध्ये. ओके, टू 37 डिग्री सेल्सिअस, फुल स्टॉप. कॅल्क्युलेट डेल्टा एच नॉट फॉर द रिॲक्शन, म्हणजे एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन तुम्हाला काढायचं आहे. गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू या ठिकाणी 8.314 जूल पर केल्विन पर मोल दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, क्वेश्चन हा कशा प्रकारे आपण सॉल्व करणार. तर फर्स्ट आपल्याला जे टेम्परेचर दिलेलं आहे, ओके, टेम्परेचर फर्स्ट तुम्हाला दिलेलं आहे या ठिकाणी 27 डिग्री सेल्सिअस. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, डिग्री सेल्सिअस जे आहे ते कन्वर्ट करायचं तुम्हाला केल्विनमध्ये. तर काय करणार तुम्ही, 27 प्लस 273. ओके, तर केल्विनमध्ये कन्वर्ट केल्यानंतर हे होईल 300 केल्विन. ओके, टेम्परेचर T2 तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी 37 डिग्री सेल्सिअस. याचासुद्धा कन्वर्ट करा केल्विनमध्ये. ओके, केल्विनमध्ये केल्यानंतर किती होणार आहे, 310 केल्विन. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्हाला ओके रेट कॉन्स्टंट T1 साठी येणार आहे K1. ओके, आणि T2 साठी या ठिकाणी रेट कॉन्स्टंट येणार आहे तुम्हाला K2, K1 अँड K2. पण या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जो आहे तो ट्रिपल्स आहे. ओके, तर या ठिकाणी काय येणार, K2 इक्वल्स टू 3 टाइम्स K1. ही गोष्ट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ओके, व्यवस्थित नोट करून घ्या. या ठिकाणी पहा, द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ अ रिॲक्शन ट्रिपल्स दिलेला आहे. तर एक्झाममध्ये फक्त या ठिकाणी तुम्हाला रेट ऑफ कॉन्स्टंट ऑफ रिॲक्शन ट्रिपल्स देण्यात येईल, डबल्स देण्यात येईल, 4 टाइम्स देण्यात येईल, नो डाऊट. फक्त तुम्हाला ट्रिपल्स दिलेला आहे त्यामुळे K2 काय येणार, 3 टाइम्स K1. डबल्स दिलेलं असेल तर 2 टाइम्स K1 अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. ओके, चला नंतर आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी फॉर्म्युला आपण कोणता अप्लाइड करणार आहोत. तर या ठिकाणी RNS इक्वेशन्स तुम्हाला अप्लाइड करायचं आहे. ओके, अकॉर्डिंग टू द RNS इक्वेशन्स. तर आपण पाहूया इक्वेशन्स काय आहे. RNS इक्वेशन्स जी आहे ती आहे लॉग K2 डिवायडेड बाय K1 इक्वल्स टू ॲक्टिवेशन एनर्जी. ओके, ॲक्टिवेशन एनर्जी या ठिकाणी तुम्हाला जे डेल्टा एच नॉट दिलेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता, डिवायडेड बाय 2.303 इंटू R इंटू इन ब्रॅकेट T2 मायनस T1 डिवायडेड बाय T1 इंटू T2. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल विद्यार्थी. ओके, तर या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यूज ठेवूया. तर लॉग K2 बाय K1 या ठिकाणी K2 ची किंमत किती दिलेली तुम्हाला, थ्राइस द K1. सो या ठिकाणी येणार लॉग 3. ओके, इक्वल्स टू डेल्टा एच नॉट तुम्हाला काढायचा आहे. या ठिकाणी 2.303 गॅस कॉन्स्टंट तुम्हाला दिलेला आहे 8.314. ठीक आहे, T2 ची व्हॅल्यू केल्विनमध्ये 310, T1 दिलेला आहे 300 डिवायडेड बाय T1 300 इंटू T2 310. ओके, चला तर मग आता कॅल्क्युलेशन्स करूया. आता या ठिकाणी पहा, डेल्टा एच नॉट जर आपण इकडे आणला, डेल्टा एच नॉट, तर काय होणार विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणच्या जे व्हॅल्यूज आहेत, कोणकोणत्या व्हॅल्यूज विद्यार्थी मित्रांनो, 2.303 इंटू 8.314. ओके, त्याच्यानंतर 300 इंटू 310 आणि लॉग 3. ह्या ज्या 5 व्हॅल्यू आहेत ते तुम्हाला न्यूमरेटरमध्ये
लिहायचे आहेत. तर मग आपण या ठिकाणी लिहूया. ओके, 2.303 इंटू 8.314 इंटू 300 इंटू 310 इंटू लॉग 3ची व्हॅल्यू किती येणार विद्यार्थी मित्रांनो? 0.4771 येणार. ओके, डिवायडेड बाय. ओके, आता काय करायचं तुम्हाला डिवाइडमध्ये? तर ही जी व्हॅल्यू आहे 310 मायनस 300 किती येणार या ठिकाणी? सिंपल 10 येणार. ओके, तर हे या ठिकाणी तुम्हाला 10 लिहायचं आहे. तर कॅन्सलेशन पहा, हा 0 आणि हा 0 कॅन्सल आउट होणार आणि सिंपल तुम्हाला मल्टिप्लिकेशन्स करायचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, 2.303 इंटू 8.314 इंटू 300 इंटू 31 इंटू 0.4771. हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन्स केलं तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा आन्सर जे आहे ते किती येणार? 84956.44 जूल पर मोल. ओके, पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आन्सर जे आहे ते तुम्हाला किलो जूलमध्ये काढायचं आहे. डेल्टा एच नॉटची व्हॅल्यू किलो जूलमध्ये काढायची आहे. तर सिंपल याला 1000 ने डिवाइड करा. तुमचा आन्सर जे आहे ओके डेल्टा एच नॉट किती येणार? सिंपल 84.95644 किलो जूल पर मोल. ओके, तर या ठिकाणी डेल्टा एच नॉट बिकम्स 84 किलो जूल पर मोल. सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. एक्झामला तुम्हाला हा क्वेश्चन्स 5 मार्कासाठी येऊ शकतो आणि 5 पैकी 5 मार्क्स तुम्हाला या प्रश्नाला नक्कीच मिळतील. कशा प्रकारे सॉल्व करायचं आहे पुन्हा एक तुम्हाला सांगतो. तर पहा, फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ रिॲक्शन ट्रिपल्स दिलेला आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे ट्रिपल्स देतील, डबल्स देतील, नो डाऊट. तुम्हाला फक्त त्या ठिकाणी K2ची व्हॅल्यू काय होणार? डबल असेल तर 2K1 होणार. ओके, सिंपल. फर्स्ट तुम्हाला काय करायचे? डिग्री सेल्सियस जे आहे याचं कन्वर्ट तुम्हाला केल्विनमध्ये करायचे. ओके, T2 अगेन कन्वर्ट इंटू केल्विन. K1 अँड K2 हे तुम्हाला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट दिलेले आहेत. तर K1 काय येणार? K2 काय येणार या ठिकाणी? K2 इक्वल्स टू 3 टाइम्स K1. ओके, नेक्स्ट काय करायचं? तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. फॉर्म्युला काय आहे या ठिकाणी? लॉग K2 बाय K1 इक्वल्स टू डेल्टा एच नॉट डिवायडेड बाय 2.303 इंटू R इंटू इन ब्रॅकेट T2 मायनस T1 डिवायडेड बाय T1 इंटू T2. ओके, पहा नेक्स्ट जे आहे या ठिकाणी लॉग 3 डेल्टा एच नॉट डिवायडेड बाय 2.303 इंटू 8.314 310 मायनस 300 इंटू 310. डेल्टा एच नॉट घेत असताना सिंपल मल्टिप्लिकेशन्स आणि डिवाइड बाय 10 करणार. फायनल आन्सर जे आहे तुमचं हे किलो जूल पर मोलमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, असेच मोस्ट इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत. ओके, तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच अँड हॅपी लर्निंग.